विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा निश्चितच होईल। आणि आम्ही खास करून ही वस्तू इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी त्यांच्याकडून घेतलेली आहे। इमारतीचा पाया पक्का असेल तर इमारत पक्की होती। त्या दृष्टिकोनातून पहिली दुसरी हा आपल्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आणि त्याच वर्गाच्या साठी हा टीव्ही आम्ही त्यांच्याकडून घेतला। तो या ठिकाणी आम्ही निश्चित वर्ग अध्यापनामध्ये वापरू। हे जे साहित्य आहे हे दृकश्राव्य साहित्यामध्ये येतं। दृकश्राव्य, श्राव्य म्हणजे ऐकणे आणि दृक म्हणजे पाहणे। तर पाहून ऐकून शिकणे ज्याचं दृढीकरण विद्यार्थ्याच्या मनावर जास्त होतं, त्या दृष्टिकोनातून हे साहित्य खूप महत्त्वाचं आहे। हे साहित्य त्यांना आपल्या शाळेला दिलं। या साहित्याचा विद्यार्थ्याच्या विकासासाठी आम्ही निश्चितच या ठिकाणी वापर करू आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी याचा पुरेपूर या ठिकाणी वापर करू अशी मी त्यांना शाळेच्या आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं ग्वाही देतो। आणि परत एकदा आपण जे आम्हाला शाळेला हे जे साहित्य दिलं त्याबद्दल शाळेच्या वतीनं आपले आभार मानतो। आणि असेच आपले सहकार्य यापुढेही आपण आम्हाला कालही शब्द दिलाय की सर तुम्ही केव्हाही का म्हणा मी तयार आहे। तर निश्चित आम्हाला जेव्हा केव्हा काही वाटेल त्यावेळेला असेच आपल्याकडे येऊ, असेच आपण व या गावाने शाळेला सहकार्य करावे, म्हणजे शाळेचा विकास हा निश्चित होईल। शाळा ही 3 घटकावर अवलंबून असते, केवळ शिक्षक, केवळ विद्यार्थी यावरच शाळा अवलंबून नाही, तर समाज हा त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो। आणि समाजातून अशा व्यक्ती जर येत असतील, अशा व्यक्ती जर सहकार्य शाळेला करत असतील, तर निश्चितच जिल्हा परिषद शाळेचा काळ हा सुवर्ण काळ झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।